सगळ्या एकदा तुमचं आरेच्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पोपटी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला वालाच्या शेंगा खुडायला जायचं आहे। तर चला जाऊया। तर अशा प्रकारे आपल्या इथे वालाच्या शेंगा लागलेल्या आहेत। पोपटीसाठी आम्ही गावठी शेंगांचा वापर करणार आहोत। शेंगा खुडून झालेल्या आहेत। आता आपण घरी जाऊया। पोपटीसाठी लागणारा भांबुड्याचा पाला आणायला जात आहोत। तर चला। आहे भांबुड्याचा पाला। मित्रांनो, या पाल्याचा वास सुद्धा खूप छान येतो। या पाल्याशिवाय पोपटी बनत नाही। हा बघा, वालाच्या शेंगा, पाला आणि मडकी सुद्धा तयारच आहे आपली। तर आता आपण करंदा आणायला जाणार आहोत। चला। वाडीत करंदे पडलेले असतात, तर आता ते आपण गोळा करू। पोपटी बनवण्याचे सामान तयार झालेले आहे। पाला, करांदा, बटाटा, वालाच्या शेंगा, अंडी, मसाले, मीठ। पोपटीसाठी इथे आम्ही खड्डा तयार केलेला आहे। आता आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। शेवटची स्टेप, पाला आपण भरून पूर्ण पॅक करून घेऊ। आपली हंडी तयार झालेली आहे। आता आपण याला चुलीत नेऊन ठेवूया। बघा, आपली मटकी बसून झालेली आहे। ही आयडिया माझ्या भावाची आहे। आता त्याचे
आपली पोपटी तयार झालेली आहे. तर पोपटीला आता आपण काढून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही अशी पोपटी बनवून खावा, काय जबरदस्त लागते याची चव.